नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अग्निपंख क्लासेस मुरुड. विद्यार्थ्यांनो, आपण काही असे व्हिडिओ बघत आहोत की ज्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये डेली यूजेस सेंटेन्सचा आपण उपयोग करत आहोत. आता आपला जो निसर्ग आहे, निसर्गाच्या बाबतीत आपण काही गोष्टी बोलत असतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर स्वतःची काळजी घेण्यासाठी किंवा आणखीन कुठले नियम किंवा कुठले रूल्स पाळण्यासाठी आपण एकमेकांशी बोलत असतो, सतत संवाद साधत असतो. यामध्ये जे काही सेंटेन्स येतात, जे काही वाक्य येतात, हे खूप साधे आणि सोपे असतात, पण त्या माहिती अभावी आपण काय करतो, तर मराठीमध्ये बोलून टाकतो किंवा मग आपल्या लक्षात येत नाही अरे की इथं जर मी व्यवस्थितपणाने अभ्यास केला असता किंवा हे सेंटेन्स पाहिले असते तर मी आज इझीपणाने हे सगळे सेंटेन्स बोलू शकलो असतो. तर मग असेच काही सेंटेन्स जे आपण निसर्गाच्या बाबतीत म्हणा किंवा आपल्या नियमांच्या बाबतीत म्हणा, आरोग्याच्या बाबतीत म्हणा, स्वच्छतेच्या बाबतीत म्हणा, जे आपण नेहमी वापरात आणत असतो किंवा आपल्या वापरात येतात, असे काही सेंटेन्स बघणार आहोत. बघूयात आज असाच एक पहिला सेंटेन्स काय आहे जो आपल्या डेली युजेस सेंटेन्समध्ये आपण यूज करत असतो. कीप युअर स्कूल क्लीन. तुमची शाळा स्वच्छ ठेवा. आता शाळा म्हटल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक वेगळंच चैतन्य असतं की स्कूल नाही, अरे ही माझी शाळा आहे. त्याबद्दल एक रिस्पेक्ट असतो मनामध्ये की ही माझी शाळा आहे, हे माझे शिक्षक आहेत, ही माझी मैत्रीण आहे, हा माझा स्टाफ आहे किंवा हे माझे सगळे फ्रेंड्स आहेत, हे माझ्या शाळेचं ग्राउंड आहे किंवा माझी शाळा. बाहेर कुठं गेल्यानंतर जर इतर शाळेमध्ये गेले किंवा दुसऱ्या स्कूलचे विद्यार्थी काही भेटले तर त्यावेळेला स्कूलची जर चर्चा निघाली तर एकमेकांच्या मध्ये खूप म्हणजे असं प्राऊड फील होतं आपल्या स्कूलबद्दल. मग ते बोलत असतात, माझी शाळा अशी आहे, माझी शाळा तशी आहे, माझी शाळा खूप स्वच्छ आहे. मग आपणही सगळ्यांना सांगत असतो, विद्यार्थ्यांशी बोलत असतो किंवा विद्यार्थी नेहमी म्हणत असतात की माझी शाळा खूप स्वच्छ आहे. मग आपण एखाद्याला सांगतोय की तुझी शाळा स्वच्छ ठेव, तुझं घर स्वच्छ ठेव. त्यावेळेला मग हे वाक्य कसं बोलणार? कीप युअर स्कूल क्लीन, कीप युअर होम क्लीन. तुझं घर तू स्वच्छ ठेव, तुझी शाळा तू स्वच्छ ठेव, तुझं खेळाचं मैदान जे आहे ते तू स्वच्छ ठेव. म्हणजे ह्या साध्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप सोप्या असतात. कीप युअर स्कूल क्लीन, तुझी शाळा स्वच्छ ठेव. कीप युअर होम क्लीन, तुझं घर स्वच्छ ठेव. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत तर आपण वेगळे म्हणजे वर्ड्स छोटे छोटे यूज करून आणखी नवीन सेंटेन्स पण बनवू शकतो. दुसरा सेंटेन्स काय आहे की मेक इट ब्युटिफुल. ते सुंदर बनवा. एखादं गिफ्ट आहे किंवा आणखीन एखादी कुठली वस्तू आहे किंवा कुठल्या झाडाला आकार द्यायला चालू आहे, तर नाही, ते खूप सुंदर बनवा. मेक इट ब्युटिफुल. मग ते खूप सुंदर बनवा किंवा ते खूप छान बनव, असं जर आपल्याला एखाद्याला सांगायचं असेल तर आपण सहज बोलू शकतो, मेक इट ब्युटिफुल. ते सुंदर बनवा. मेक इट सो ब्युटिफुल. ते खूप सुंदर बनवा. त्याच्यानंतर आहे यूज द डस्टबिन. आता शाळा स्वच्छ ठेवायची, घर स्वच्छ ठेवायचं. मग स्वच्छ ठेवण्यासाठी घरात जो कचरा आहे तो कचरा आपण एका कोपऱ्यात गोळा करणार आहेत का? नाही. त्यासाठी आपण काय करणार आहेत, एका डस्टबिनचा यूज करणार आहेत. मग काय सांगायचं की नेहमी, अरे नाही, तू डस्टबिनचा यूज कर की आपलं परिसर आपला स्वच्छ असायला पाहिजे. आपलं घर स्वच्छ असायला पाहिजे, आपली शाळा स्वच्छ असायला पाहिजे, आपण राहतो ते ठिकाण स्वच्छ असायला पाहिजे, तो परिसर स्वच्छ असायला पाहिजे. मग त्यासाठी डस्टबिन जागोजागी असणं खूप महत्त्वाचं असतं. आणि डस्टबिन जरी जागोजागी असतील तर त्याचा यूज करणं खूप महत्त्वाचं आहे. आपण बऱ्याच ठिकाणी बघत असतो की असे म्हणजे कचरा खाली टाकून देतात पण त्याचा यूज व्यवस्थित केला जात नाही. मग यूज डस्टबिन, डस्टबिनचा वापर करा. यूज द डस्टबिन. त्याच्यानंतर राईट नीटली, स्वच्छ लिहा. स्वच्छतेच्या बाबतीत म्हटलं तर अक्षरसुद्धा आपलं स्वच्छ असायला पाहिजे. नोटबुक विद्यार्थ्यांची स्वच्छ असायला पाहिजे. टीचर सतत सांगत असतात की पेपर स्वच्छ असायला पाहिजे. विद्यार्थ्याला जर नोटबुकमध्ये लिहिण्याची सवय, आपण स्वच्छ लिहिण्याची सवय लावली तर ते क्वेश्चन आपला आन्सर पेपर जो आहे तो सुद्धा एकदम व्यवस्थित नीटनेटका लिहित असतात. मग राईट नीटली, स्वच्छ लिहा. राईट नीटली असं स्वच्छ लिहा आपण सांगू शकतो. प्लांट द मोर ट्रीज, अधिक झाडे लावा. आता जो निसर्ग आहे, पावसाचं वातावरण बघत असतो आपण का म्हणजे जी काही प्रदूषण वगैरे होत चाललेलं आहे, या प्रदूषणामुळे किंवा मग आपली चैन म्हणा, भौतिक साधनांची जी चैन आहे किंवा राहण्याचं ठिकाण म्हणा, सगळ्यांना असं गच्च इमारती खूप मोठ्या झालेल्या आहेत, सगळीकडे खूप गर्दी झालेली आहे. तर अशामध्ये काय झालेलं आहे, तर झाडांची खूप हानी झालेली आहे. लोक काय करतायत, हे झाडं तोडतायत. मग झाडे असायला पाहिजे कारण तो निसर्ग आहे आणि निसर्गाला आपण जपायला पाहिजे. अधिक झाडे लावा. प्लांट्स मोर ट्रीज, अधिक झाडं लावा. यामुळे काय होईल, ऑक्सिजनचं प्रमाण वाढेल. आपण पाहिलं मागील कोरोना काळामध्ये आपल्याला ऑक्सिजन मिळाला नाही. हे कशामुळे झालं, तर झाडं नसल्यामुळे झालेलं आहे. त्यासाठी अधिक झाडे लावा. मोर द प्लांट्स.
त्याच्यानंतर आहे झाडे वाचवा, सेव्ह द ट्रीज. फक्त लावायचीच नाही आहेत तर ती झाडं जगवायची, ती झाडं वाचवायची आहेत. मग काय करायला पाहिजे, जी सावलीची झाडं आहेत त्या सावलीच्या झाडांना सतत पाणी घालायला पाहिजे, सतत त्याची कटिंग करायला पाहिजे, ते उंच कसं जाईल याचा विचार करायला पाहिजे, त्याला वेळोवेळी योग्य तो खत दिला पाहिजे. अशा पद्धतीने ते झाडं वाचवायचे, जगवायचे. झाडं वाचवा म्हणजे जे काही कटिंग वगैरे होते प्रत्येक ठिकाणी, आता फर्निचर, या फर्निचरसाठी खूप लोक काय करतायत तर झाडांची हानी करतायत किंवा मग वेगवेगळे फॅशन्स वगैरे निघालेले आहेत की झाडं कट करायची, त्याला वेगळा काहीतरी आकार द्यायचा, ते एक पर्यटन स्थळ बनवायचं किंवा त्याच्यापासून नंतर पैसा कमवायचा, ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. पण हे चुकीचं आहे. पर्यावरण समतोल राखणं ही आपल्या सगळ्यांची जिम्मेदारी आहे. त्यासाठी झाडे वाचवा, सेव्ह द ट्रीज. अधिक झाडे लावा, प्लांट द मोर ट्रीज. प्लांट द मोर ट्रीज अँड सेव्ह द ट्रीज. प्लांट द मोर ट्रीज, अधिक झाडे लावा आणि ती झाडे वाचवा. त्याच्यानंतर आहे इट्स लिफी व्हेजिटेबल्स. आता काही लोकांचं कसं असतं की तेलकट खाणं, खमंग खाणं, अशा वेगवेगळ्या म्हणजे चविष्ट, स्वादिष्ट, चुटपुटलं खाण्यामध्ये लोकांचा आहार जो आहे तो खूप बदलत चालला आहे आणि यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. पण हे खूप चुकीचं आहे. जर आपण लिफी व्हेजिटेबल्स, इट लिफी व्हेजिटेबल्स, तुम्ही जर पालेभाज्या खात असाल तर तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे, शरीर चांगलं राहणार आहे आणि निरोगी शरीर जेवढं असेल त्या निरोगी शरीरामध्ये निरोगी मन वास करत असतं, असंही आपण खूप वेळा ऐकलेलं आहे. त्यासाठी खात असताना खाण्यामध्ये आहार जो आहे आपला तो कसा असायला पाहिजे, पालेभाज्यायुक्त आहार असायला पाहिजे. मग इट लिफी व्हेजिटेबल्स, की पालेभाज्या खा. त्याच्यानंतर आहे बघा अवॉइड मिसयूज ऑफ वॉटर. पाण्याचा गैरवापर टाळा. निसर्गाच्या बाबतीत आपण बोलतोय म्हटल्यानंतर की झाडं नाही आहेत त्यासाठी पाणी खूप कमी होत आहे, पाऊस नसल्यामुळं पाणी कमी होत आहे. तर पाण्याचा जर योग्य आपण वापर केला, त्याचं जर मिसयूज आपण टाळलं तर काय होणार आहे, आपलं जे काही पाणी आहे ते व्यवस्थितपणाने आपण वापरलं तर पाणी सगळ्यांना पुरेल असं होणार आहे. पण पाण्याचा खूप गैरवापर आहे. शॉवरची वगैरे आता फॅशन निघालेली आहे का, त्यापेक्षा शॉवरने अंघोळ केल्यानंतर पाण्याचा वापर खूप गैरवापर होतो आणि जर आपण तेच पाणी एका बादलीत घेतलं आणि अंघोळीसाठी ठेवलं तर मग मात्र आपण त्या पाण्यामधून व्यवस्थितपणाने आणि कमी पाण्यामध्ये आपण आपलं काम करू शकतो. यासाठी की पाण्याचा गैरवापर टाळा हे आपल्याला प्रत्येकाला सांगायचं असतं. असे काही मोटिव्हेज आपण बघत असतो, काही ब्रीद बघत असतो की पाणी अडवा, पाणी जिरवा वगैरे, झाडं जगवा, झाडे वाचवा. तर हे पाण्याचा गैरवापर टाळा असं जर बोलायचं असेल तर अवॉइड मिसयूज ऑफ वॉटर. अवॉइड मिसयूज ऑफ वॉटर. त्याच्यानंतर रहदारीचे नियम पाळा. फॉलो सिम्पल रूल्स ऑफ द रोड. आता हे खूप महत्त्वाचं आहे बघा. आता या रहदारीच्या युगामध्ये ॲक्सिडेंटचं जे काही प्रमाण वाढलेलं आहे, या ॲक्सिडेंटच्या प्रमाणामध्ये काय नेमकं कशामुळं होतं तर रहदारीचे नियम न पाळल्यामुळं होतं, वेगाला आवर न घातल्यामुळं होतं. मग सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला काय करायला पाहिजे की जात असताना, रोड क्रॉस करत असताना रहदारीचे नियम आपण पाळायला पाहिजे. जे सिग्नल दिलेले आपण त्या सिग्नलनुसार, गाडी कोणत्या तरी एका मिनिटामध्ये थांबणार आहे हे आपल्याला माहिती असतं, पण आपल्याला खूप घाई झालेली असते आणि आपण चुकीच्या पद्धतीने चुकीचं काहीतरी वागायलेलं असतो. त्यासाठी काय व्हायला पाहिजे तर आपल्याला रहदारीचे नियम जे आहेत ते पाळता यायला पाहिजे किंवा आपण ते पाळायला पाहिजे. ते आपलं एक कर्तव्य आहे हे समजून आपण रहदारीचे नियम पाळायला पाहिजे आणि इतरांना सुद्धा त्यासाठी सांगायला पाहिजे. तर हे खूप सिम्पल सेंटेन्स आहे. फॉलो सिम्पल रूल्स ऑफ द रोड. त्याच्यानंतर आहे बघा ड्राईव्ह अ कार लॉवर स्पीड. कार कमी वेगाने चालवा. मी आत्ताच सांगितलं की जे काही प्रमाण ॲक्सिडेंटचं वगैरे वाढलेलं आहे त्याच्या मागे कारण आहे की आपण आपल्या वेगाला गती नाही देत. तरी ठिकठिकाणी गतिरोधक वगैरे बनवलेले आहेत, पण तरीही आपल्याला फास्ट जायचं असतं, वेळ कमी असतो आणि सगळं पटकन व्हावं अशी एक माइंडमध्ये आपल्या म्हणजे असं फिक्स झालेलं असतं की नाही, मी कमी वेळात खूप काही करणार आहे, मी कमी वेळात खूप काही करणार आहे. पण हे खूप चुकीचं आहे आणि अतिघाई संकटात नाही या एका वाक्यासारखं आपण काय करतो की अतिशय घाईत काहीतरी करायला जातो आणि आपली कार वेगाने चालवणं वगैरे, मग यापासून काहीतरी इजा होते आणि अपघात होतो आणि त्याची शिकार आपण स्वतः बनतो. यासाठी कार कमी वेगाने चालव. आपण स्वतःही ते करायला पाहिजे आणि इतरांनाही ते सांगायला पाहिजे. तर कार कमी वेगाने चालव. तर ड्राईव्ह अ कार लॉवर स्पीड. ठिकठिकाणी सांगितलेलं असतं की स्कूल आहे या ठिकाणी वाहने सावकाश चालवा वगैरे. मग आपण आपल्या स्पीडला, आपल्या गतीला जर नेहमी एका मिडल स्पीडवर ठेवलं तर असा प्रसंग आपल्यावर येणार नाही किंवा आपल्यामुळं इतरांवरही येणार नाहीये. बघूयात पुढचं वाक्य काय आहे ते. डोंट स्पाईट हिअर. कृपया थुंकू नका. आपण मगाशीच पाहिले की आपला परिसर स्वच्छ ठेवायला पाहिजे, आपली स्कूल स्वच्छ ठेवायला पाहिजे, आपलं घर स्वच्छ ठेवायला पाहिजे.
मग अशा ठिकाणी थुंकणं किंवा घाण करणं हे खूप चुकीचं आहे. मग आपण सांगत असतो की इथे थुंकू नका किंवा इकडे घाण करू नका. तर डोंट स्पाईट हिअर, इकडं थुंकू नका, असं आपल्याला जर एखाद्याला सांगायचं असेल की ते स्वच्छ ठेवा, हा परिसर स्वच्छ ठेवा, तर मग काय सांगायला पाहिजे की डोंट स्पाईट हिअर, इथं थुंकू नका. त्याच्यानंतर डोंट गेट इन टू रनिंग ट्रेन, कृपया धावत्या गाडीत चढू नका. आपण बघत असतो काल मुलांमध्ये आजकाल खूप असं म्हणजे फॅशन म्हणून किंवा हाऊस म्हणून किंवा काहीतरी एक ॲटिट्यूड दाखवण्यासाठी मुलं खूप असं करतात की धावत्या गाडीमध्ये चढणं, धावत्या गाडीतून उतरणं, हे खूप चुकीचं आहे. आपल्या जीवाला धोका पोहोचवणार आहे, इजा पोहोचवणार आहे, यामुळे खूप नुकसान होणार आहे, पण हे कळत नाहीये. मग असं आपण नेहमी सांगत असतो की धावत्या गाडीत चढू नकोस, धावत्या गाडीतून उतरू नकोस. असं आपल्याला जर एखाद्याला सांगायचं असेल तर डोंट गेट इन टू रनिंग ट्रेन, डोंट गेट इन टू रनिंग ट्रेन, धावत्या गाडीतून चढू नकोस. त्याच्यानंतर डोंट अलाइट फ्रॉम द रनिंग ट्रेन, डोंट अलाइट फ्रॉम द रनिंग ट्रेन, तर धावत्या गाडीतून उतरूही नकोस, धावत्या गाडीत चढूही नकोस आणि धावत्या गाडीतून उतरूही नकोस. त्याच्यानंतर डोंट बी ऑबिसेंट, हट्ट धरू नकोस, कुठल्या गोष्टीचा हट्ट धरू नकोस, हे चुकीचं आहे, यामुळे इजा होणार आहे तुला किंवा हे तुझ्यासाठी योग्य नाही आहे, यासाठी हट्ट धरू नकोस. डोंट बी ऑबिसेंट, यासाठी हट्ट धरू नकोस, डोंट बी ऑबिसेंट. त्याच्यासोबत आगीसोबत खेळू नकोस, डोंट प्ले विथ द फायर, डोंट प्ले विथ द फायर, आगीसोबत खेळू नकोस. डोंट बी विथ द वॉटर, पाण्यासोबत खेळू नकोस. डोंट बी इट द इलेक्ट्रिसिटी, की इलेक्ट्रिसिटी म्हणजे जी काही उपकरण आहेत इलेक्ट्रिक, त्याच्याशी तू खेळू नकोस. मग आगीसोबत खेळू नकोस. डोंट प्ले विथ द फायर, आगीसोबत खेळू नकोस. असं आपल्याला जर एखाद्याला सांगायचं असेल तर आपण हे छोटे छोटे वाक्य आपण नेहमी आपल्या वापरामध्ये आणू शकतो आणि आपण आपल्या इंग्रजीमध्ये आणखीन जास्त सुधारणा करू शकतो. चला तर विद्यार्थ्यांनो, कसा वाटला तुम्हाला हाच आमचा व्हिडिओ हे तुम्ही कमेंट्समध्ये आम्हाला नक्कीच सांगा. आणि जे इंग्रजी शिकतायत, ज्यांना इंग्लिश शिकण्याची आवड आहे, अशापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका. भेटूयात आपण उद्या आणखी नवीन डेली युजेस सेंटेन्स सोबत की ज्याचा आपण आपल्या रोजच्या वापरामध्ये उपयोग करणार आहेत. अशा काही एका व्हिडिओसोबत भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.